लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे। आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सिंचना घर सोडून निघून गेली खरी, पण तिने हरीशची चूक अजिबात घरच्यांना सांगितलेली नसते। तिला असं वाटत असतं की हरीशने ती स्वतः कबूल करावी, परंतु इकडे लक्ष्मी हरीशला विचारते तरीसुद्धा हरीश काहीही बोलायला तयार नसतो। लक्ष्मी खूप विचार करते आणि हरीशच्या चुकीचा शोध घ्यायला सुरुवात करते। ती ते दागिने घेऊन सोनाराकडे जाते आणि तिथे गेल्यावर सोनार तिला जी न्यूज सांगतात ती ऐकून लक्ष्मीला धडकीच भरलेली असते। ती घरी येते आणि काठी हातात घेऊन हरीशची चांगली धुलाई करते। ती हरीशला म्हणते की तुझ्या हे असल्या नालायकपणामुळे ती मुलगी घर सोडून निघून गेलेली आहे। तू तिचे दागिने नेऊन विकलेस आणि तिथे बेंटेक्सचे खोटे दागिने ठेवले, हे तू खूप मोठी चूक केलेली आहे। ते मारत मारत त्याला सिंचनाच्या माहेरी घेऊन येते आणि ती हरीशला म्हणते की सिंचनाची पाय धरून तू माफी माग। त्यानंतर सगळेजण तिथे विचारतात काय झालेलं आहे, तेव्हा हरीश म्हणतो की मला पैशांची गरज होती म्हणून मी सिंचनाचे दागिने तिला न विचारता विकलेले आहेत, हे माझं चुकलेलं आहे, तर मला प्लीज सिंचना माफ कर। हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सर्वांनाच धक्का बसतो। काय आता संपतराव गाडे पाटील आणि सिंचनाच्या माहेरचे सिंचनाला इकडे पुन्हा हरीशच्या घरी राहायला पाठवणार का आणि सिंचना स्वतः हरीशबरोबर संसार करायला तयार होणार का, हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे।